आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। मोसंबीचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। मोसंबीच्या दरामध्ये टनामागे 50,000ची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या मोसंबीला टनामागे 9 ते 15,000 रुपयांचा दर आता मिळतोय। त्यामुळे मोसंबीचे दर आता घसरू लागलेले आहे। शेतकरी आता आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। दरम्यान मोसंबी दर घसरण्यामागची कारण काय आहेत हे आपण पाहतोय। दक्षिण भारतामध्ये थंडीचं प्रमाण वाढल्याने मागणीमध्ये घट झाली आहे। त्यामुळे आपण याला ही कारण बघायचीच आहेत। मात्र मोसंबीच्या दरामध्ये काही टनामागे 50,000ची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। मोसंबीचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। मोसंबीच्या दरामध्ये टनामागे 50,000ची घसरण झाल्याचं चित्र आहे। मोसंबीचं माहेरघर म्हणून पैठण तालुक्याची ओळख आहे। मात्र याच तालुक्यामध्ये जर पाहिलं तर सध्या मोसंबीला दर लागत नसल्याने आता मोसंबीचं उत्पादक शेतकरी जे आहे ते मोठे संकटात सापडत असल्याचे पाहायला मिळत आहे। आजच्या परिस्थितीला जर पाहिलं तर मोसंबीला केवळ 7 रुपयापासून ते 15 रुपयापर्यंत किलो जो आहे तो दर लागत आहे। त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी हा मोठा आर्थिक संकटात सापडत आहे। मोसंबीवरती केलेला खर्चही आता निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचा पाहायला मिळत आहे। गत वर्षी जर पाहिलं गेलं तर आजच्याच काळामध्ये मोसंबीला तब्बल 50 ते 40 रुपये किलो जो आहे तो दर मिळत होता। मात्र यावर्षी जर पाहिलं गेलं तर थंडीचं आगमन जे आहे ते वाढल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे आता बाजारपेठेमध्ये मोसंबीची आवक देखील घटल्याची पाहायला मिळत आहे। कारण अनेक शेतकऱ्यांनी मोसंबी जी आहे ते न तोडलेलीच बरं असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावरती आल्याची पाहायला मिळत आहे। सध्या आंब्या बहार जो आहे तो शेतकऱ्यांच्या झाडावरती लटकून आहे, तर मिरग बहार जो आहे तो देखील आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पडून आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग जो आहे तो मोठा संकटात सापडत असल्याचा पाहायला मिळत आहे। एकीकडे जर पाहायला गेलं तर मोसंबीची होणारी घसरण, दराची घसरण आणि त्याला न मिळणारा भाव, त्यामुळे शेतकरी हा मोठा संकटात सापडत आहे। सरकारने आता तात्काळ या मोसंबीला हमी भाव जाहीर करावा असा मागणी जी आहे ते आता शेतकरी धरत असल्याचे पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र। त्यामुळे मोसंबी दर घसरण्याची कारण काय ते आपण पाहतोय। दक्षिण भारतामध्ये थंडीचं प्रमाण वाढल्याने मागणीमध्ये घट झाली आहे। बाजारपेठेमध्ये आंध्र प्रदेश आणि पंजाबच्या किन्नू मोसंबीचं आगमन झालंय। फळांवर मंगू रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव आहे। अवकाळी पावसानेही फळांचं नुकसान झालेलं आहे। प्रमुख कारण मोसंबीचे दर घसरण्यामागची आहेत।